आम्ही त्याच्यावर आम्ही हे सगळं उद्ध्वस्त केलं। सगळं दवाखान्यात माझं पुलाचा दवाखाना चालू आहे, त्याला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, मला महिन्याला दवाखान्यात जावं लागत। मी दवाखान्यात जाऊ का घर भाडं भरू? याची अवस्था कशाचं या असं पडलेलं आहे, कुठं टाकलं कोण टाकून देणार आहे? मला सारखं महिन्याला पुण्याला दवाखान्यात जावं लागत। माझ्या मुलाला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे। दादांनी एवढीच इच्छा करावं का कुठं काय ना आम्हाला राहायला झोपडे का ना काय कोण खोपा द्यावा। दादांना आमची फक्त एकच विनंती आहे का आमच्या लेकर बाळा आमचा संसार उड्यावर पडला, दादा तुम्ही आमच्यासाठी धावा। कवर धावणार, कवर आम्हाला उड्यावर बसवणार दादा? आम्ही फक्त तुमचीच विनंतीला मान दीर्घ काढत आहे दादा। आमच्या संसाराची वेळी अशी करू नका दादा, प्लीज आमच्याकडे बघा। गोरगरिबांचा कुणी वाली नाही राहिला दादा, तुम्हीच आमच्या वाली राहिले। आणि नामदार साहेब तुम्हीच आमच्या वाली, या शिडीत कुणी कोणाचा वाली नाही दादा। आम्ही तुमची वाट आतुरतेने बघत आहे दादा, लवकरात लवकर या आणि ह्या गोरगरिबांचा प्रश्न मिटवा ही तुम्हाला आमची विनंती आहे। हात जोडून बाबांच्या दारात तुम्हाला आम्ही विनंती करत आहेत। देवासारखी सगळी जनता तुमची वाट पाहत आहे दादा, लवकरात लवकर या आणि आम्हाला घर द्या दादा। बघा ये सगळी जनता तुमची वाट पाहत आहे, विनंती करत आहे दादा, प्लीज तुम्ही लवकरात लवकर या आणि गोरगरिबांच्या घराचा प्रश्न मिटवा ही तुम्हाला आग्रहाची विनंती आहे दादा। शिर्डी शहर हद्दीतील डॉक्टर आंबेडकर नगरमधील साधारणतः 170 ते 180 कुटुंबांनी शिर्डी नगर परिषदेने दिलेल्या डॉक्टर आंबेडकर नगरमधील अतिक्रमणधारकांना दिलेल्या नोटीसनंतर येथील नागरिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घेतले। दरम्यान काहींच्या 2-3 पिढ्या या जागेवर वास्तव्य करत होत्या आणि आता येथून आपले बिऱ्हाड घेऊन जाताना अनेकांचे अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले। यातील बहुतांशी कुटुंब हे अति दुर्बल असून आम्हाला युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जो शब्द दिला आहे तो ते पूर्ण करतील आणि आमचे त्यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच पुनर्वसन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। तर एका बेघर झालेल्या मातेच्या मांडीवर आपले आजारी मूल आणि समोर ठाकलेला मोठा संघर्ष व्यथित करताना या महिलेनेही डॉक्टर सुजय विखे यांना लवकर आम्हाला निवारा द्यावा अशी भावनिक साथ घातली आहे। एकंदरीत शिर्डी हद्दीतील डॉक्टर आंबेडकर नगरमधील नागरिकांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शब्दाला मान देऊन शासकीय यंत्रणा सज्ज होण्यासाठी आपले अतिक्रमित घरे काढून घेतले असून आता डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी तुमचे पुनर्वसन करून जागा देऊ असा शब्द दिल्याने या सर्व नागरिकांनी आपले घरे सोडताना डॉक्टर सुजय विखेंवर ठाम विश्वास दाखवल्याचे दिसून आले। दादांवर विश्वास आहे का दादांनी आम्हाला 2 नाही तर 3 महिन्यामध्ये का होईना आम्हाला घर हे करून द्यावा। आमच्या मुलांची खूप नुकसान झाली, घरामध्ये खाण्यापिण्याची सुद्धा हाल झाली, भाडं देण्यासाठी सुद्धा पैसे नाही आमच्याकडं। दादांनी आम्हाला तेवढी मदत करा, त्यांच्या शब्दाला आम्ही मान दिला। दादांनी सुद्धा इथं येऊन आमच्या शब्दाला मान द्यावा आणि आमचे पुनर्वसन करावं। कुठं होईना भरपूर वर्ष झाली इथं 3री पिढी निघली आमची। आमच्या लेकराबाळांच्या शाळा इथून जवळ होत्या, आता आम्हाला कुठं बी लांब लांब फिरावं लागू राहिलं। आज आमची 3री पिढी चालली इथं, आम्ही दलित मुस्लिम सर्व बहुजन वर्ग सर्व इथं राहतोय आणि दादांनी आम्हाला जो शब्द दिलेला आहे की आम्ही बेघर करणार नाही, आम्ही 3 महिन्यामध्ये तुम्हाला घरकुल बांधून देणार, की दादावर आमचा बाबांचा विश्वास आहे, तसा आमचा दादावर पूर्णपणे विश्वास आहे आणि दादा आमचा शब्द पाळते, त्या शब्द पाळतील ही बाबाची मी प्रार्थना करतो। आम्ही त्याच्यावर आम्ही हे सगळं उद्ध्वस्त केलं। सगळं दवाखान्यात माझं पुलाचा दवाखाना चालू आहे, त्याला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, मला महिन्याला दवाखान्यात जावं लागत। मी दवाखान्यात जाऊ का घर भाडं भरू? राहायची व्यवस्था कशाचं या असं पडलेलं आहे, कुठं टाकलं कोण टाकून देणार आहे? मला सारखं महिन्याला पुण्याला दवाखान्यात जावं लागत। माझ्या मुलाला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे। एवढीच इच्छा करावं का कुठं काय ना आम्हाला राहायला झोपडे का ना काय कोण खोपा द्यावा। ते असंच पडलेलं आहे, ते तिकडे माझं सामान पडलेलं आहे। आज जीसीपी आला का आम्ही सगळं घाबरून गेलो, नेमकं कुठं पळावा आणि कुठं टाकावा एवढा संसार। नोटीसच्या अगोदर तर आम्हाला 1-2 मीटिंग झाले नाही की इथं काय लावलं, कॅम्प लावले, हे लावलं, ते काय आम्हाला काय म्हणलं नाही, सांगितलं नाही। ते सगळ्यांचं आमचे सगळ्यांचे घेतले अगं पेपर नाही का, त्याच्यानंतर आम्हाला प्रत्येकाला नोटीस आले घराला। त्यानंतर डायरेक्ट 2-3 दिवसानंतर
तर आमच्या इथे डायरेक्ट हे आले बा. दादा म्हणलेले आम्हाला का तुम्हाला 3 महिन्याच्या आत तुमची व्यवस्था करून देणार आहे, पण आम्हाला खोली कोणी दे नाही. म्हातारी पाहून आमची आली, कुठे राहायचं आम्ही. लग्न झालं तशी ही म्हातारी राहिलेली आहे. आता म्हातारीचं वय पहा, इतक्या वर्षापासून राहतोय आम्ही. घर आहे, आम्हाला सुजय दादावर भरोसा आहे का देऊ आम्ही तुम्हाला घर. दादाच्या शब्दावर आम्ही काढून घेतलंय. आमची एवढीच विनंती आहे का 2-3 महिन्यात आहे ना आम्हाला त्यांनी जागा देणे. नगर नाला रोड येथील जवळजवळ 180 घरं आम्ही डॉक्टर सुजयदादा विखे यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही स्वतःहून ते घरं काढत आहे. आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं आहे की तुम्हाला 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये मी तुम्हाला स्वतःची जागा अर्धा गुंठा देऊन 161/1 मध्ये प्रत्येकाच्या नावी अर्धा गुंठा जागा देणार आहे आणि तुम्हाला तिथे घर बांधून देणार आहे. आणि आमच्या सुजयदादा विखेवर आमचा विश्वास आहे सगळ्यांचा, म्हणून आम्ही स्वतःहून आमच्या हाताने आमचे घरे काढले आहे. आता दादांना आमची फक्त एकच विनंती आहे का आमच्या लेकर बाळ आमचा संसार उड्यावर पडला. दादा तुम्ही आमच्यासाठी धावा. कवर धावणार, कवर आम्हाला उड्यावर बसवणार दादा. आम्ही फक्त तुमचीच विनंतीला मान देऊन घरं काढत आहे दादा. आमच्या संसाराची वेळी अशी करू नका दादा. प्लीज आमच्याकडे बघा, गोरगरिबांचा कोणी वाली नाही राहिला दादा. तुम्हीच आमच्या वाली राहिले. आणि नामदार साहेब तुम्हीच आमच्या वाली. या शिडीत कुणी कोणाचा वाली नाही दादा. आम्ही तुमची वाट आतुरतेने बघत आहे दादा. लवकरात लवकर या आणि ह्या गोरगरिबांचा प्रश्न मिटवा ही तुम्हाला आमची विनंती आहे. हात जोडून बाबांच्या दारात तुम्हाला आम्ही विनंती करत आहेत. देवासारखी सगळी जनता तुमची वाट पाहत आहे दादा. लवकरात लवकर या आणि आम्हाला घर द्या दादा. बघा हे सगळी जनता तुमची वाट पाहत आहे, विनंती करत आहे दादा. प्लीज तुम्ही लवकरात लवकर या आणि गोरगरिबांच्या घराचा प्रश्न मिटवा. या सगळ्यांमध्ये एक अट राहिली जी कोणीच मांडलेली, पण ती मी स्पष्टपणे मांडणार. हे सगळ्यांचे अर्ज, सगळ्यांचे नाव उद्या पोलीस स्टेशनला जमा झाले पाहिजे आणि मला 2 दिवसात सगळ्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन पाहिजे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना मी जागा देणार नाही. त्यांनी कुठं जायचं त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मी गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसांना शिर्डीमध्ये थांबू देणार नाही. हा संकल्प मी केलाय. मतदान पडलं काय आणि नाही पडलं काय त्याचं मला काही घेणं राहिलं नाही. आपण जो शब्द दिला तो अंतिम पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय आपण घेतला. 11 तारीखचे सगळे कागद आहेत. पोलीस 2 दिवसात मला ते कागद देणार आहे. या गोष्टीला तर काय अडचण नाही सुरेश साहेब तुम्हाला. तर तो विषय क्लिअर आहे. कारण नसताना एका पूर्ण वस्तीला आरोपी म्हणून निश्चित करण्यापेक्षा एक माणूस जर त्या वस्तीला घाण करत असेल तेवढी घाण फक्त मला बाहेर काढायची. बाकी सगळे तुम्ही सगळे माझे आहात. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आता हे आम्ही बसलेलो आहे. तुम्हाला नोटीस येण्यापूर्वी किंबहुना काही करण्यापूर्वी मी स्वतः जी जागा तुम्हाला देणार आहे त्याचं यांना माहिती आहे. तुम्ही आत्ता कधी संध्याकाळी आज उद्या फिरता फिरता जाऊन या त्या वृंदावन बंधाऱ्याच्या समोरची जागा. तिथं गटारीचं काम चालू झालं. पिण्यात काय पोच केली आपण. तिथं गटारीची लाईन आपण पोच करतोय. मी रस्त्यासाठी तर त्यांनी सांगितलं 1,71,00,000 रुपये ऑलरेडी मंजूर झाले. फक्त टेंडर फ्लॅश करून रस्त्याचं काम सुरू होतंय. ट्रान्सफॉर्मर मंजूर केले. आजूबाजूला सगळीकडे सोलर हायमास्ट मंजूर केले. म्हणजे आणि तिथं आपण ओपन स्पेस मध्ये टाकलं ना, तिथल्या ओपन स्पेस मध्ये त्याच प्लॉटचं मी बालवाडी देखील मंजूर केली ज्याच्यामध्ये तुमचे मुलं फुकट शिक्षण घेणार. तुम्हाला पैसे मला कोणालाही बेघर करण्यात इंटरेस्ट नाही. माझी फक्त विनंती एकच असते की एकदा मी तुम्हाला शब्द दिल्यावर त्या शब्दावर विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. हे जे लोक येतात, जे तुम्हाला सांगतात, जे तुम्हाला आश्वासन देतात, हे परत तुम्हाला सापडणार नाही. कारवाई ही निरंतर प्रक्रिया आहे. कारवाई चालत राहणार. नोटिसा येत राहणार. आजही मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी जे लोक राहत आहेत त्यांना नोटिसा गेल्या. तुम्ही नाही, बाकीचे पण लोक गेले. ते सगळे मला भेटायला आले. मी त्यांना म्हणतो तुम्ही काळजी करू नका. ज्या ज्या ठिकाणी मला द्यायला जागा नाही त्या ठिकाणी मी आहे त्याच जागेवर तुमचं पुनर्वसन करेन. जिथं द्यायला जागा नाही तिथं आणि द्यायला जागा तुमच्यासाठी जागा निश्चित केली आपण.
आता जागा निश्चित असल्यावर तुम्हाला कुठेतरी माझ्या शब्दावर विश्वास ठेवावा लागेल. या पलीकडे मला तुम्हाला वेगळं काही सांगणं, मी अनेक वर्षापासून तुम्ही जसं उदाहरण दिलं की तुम्ही 3 पिढ्यांपासून आमच्याबरोबर, मी पण आंबेडकर नगर अनेक वर्ष शासनाची जागा असताना तात्या असतील, बापू असतील आणि तिथे असलेल्या लोकप्रतिनिधींच्या वतीने गटारीच्या लाईनही झाल्या, पाण्याची सोय झाली, जिथं परवानगी नव्हती तिथं नगरपालिकेने खर्च केला, रस्ते झाले. तर तुम्ही असं अजिबात मनात आणू नका की आम्ही तुम्हाला काही वेगळ्या नजरेने पाहतो. हे माझं चित्र रंगवलं जातं की मी कसा शत्रू आहे. पण मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो की जेवढी तळमळ माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल कोणामध्येच नाही, हे तुम्हाला गोष्ट तुम्ही कोणाच्याही ऐकण्यावर जाऊ नका. मी फक्त तुम्हाला एकच सांगेन की मी जो तुम्हाला शब्द दिला त्या गोष्टीची तयारी मी अगोदरच केलेली आहे. मला स्वतः हा विषय क्लिअर करायचा आहे. जे कागदपत्र आलेत ते आता 2 दिवसामध्ये पोलीस व्हेरिफिकेशन मधून आपल्याला येईल. परत मी एकदा सांगतो की गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आणि आता आम्ही हळूहळू चालू करतोय. जसं आज आंबेडकर नगर नाला रोड झालं तसं आम्ही आतमधल्या आंबेडकर नगरमध्ये जाणार आहोत, आम्ही आपल्या कालिका नगरमध्ये जाणार आहोत. जिथं ज्या लोकांचे गुन्हे दाखल आहेत आमच्या सॉफ्टवेअरमध्ये शिर्डीच्या आणि गंभीर गुन्हे आहेत त्या सगळ्या तुम्ही जिथं जाऊन राहिलात ना, तुमचं जिथं पुनर्वसन होणार आहे त्याचा जर तुम्ही 2 महिन्यानंतर चित्र जर पाहिलं नाही डोळ्यांनी, जो रस्ता आपण मंजूर केलाय 7.5 कोटी रुपये तुमच्या त्या प्लॉटच्या समोरच्या थीम पार्क आणि तुमच्या घरकुलच्या रस्त्यात मध्ये जो रस्ता येणार आहे प्रसादाचा, तुम्ही रस्ता जो पाहिला तेवढ्या साईजचा रस्ता विथ डिवायडर विथ स्ट्रीट लाईट, हा भाग थीम पार्क साईडचा आणि तुमचं जिथं पुनर्वसन होतं तो भाग, तो शिर्डीतला सगळ्यात विकसित भाग पुढच्या 6 महिन्यामध्ये दिसेल. सगळ्या गोष्टी तुम्ही अंतर्मनातून जेव्हा राहायला जाल, तुम्ही नाही मला आशीर्वाद दिला तर पाहिजे हालत आहे. तुम्हाला अभिमान वाटेल की तुम्ही सुजय विखे सारख्या भावावर विश्वास ठेवला. एवढं काम मी तुम्हाला करू. माझ्या रक्तात बोगस धंदा नाही, मी बोगसपणा करतही नाही, मला कोणावर आरोपही करायचा नाही, कोणावर टीकाही करायची. म्हणून अनेक लोक, आता सुरेश आला समजा, त्याला मी विनंती की बाबा ये तुझ्या काही गैरसमज दूर करू. ज्याच्या मनामध्ये गैरसमज असेल त्यांनी मला भेटा, मी तर बसतो. मी कुणा करून जाणार, मला तुम्ही सोडून कुणी आहे कशात टेन्शन घेत. काही गोष्टी माझ्या आवकाच्या बाहेर आहेत, काही गोष्टी शासन म्हणून शासन करत आहे. पिंपरी चिंचवडचं उदाहरण दिलं त्यांनी. एका आमदारांनी 583 एकर दाले जाते. 583 किती घर होते मी हिशोब होते मला. 875 घर तोडले. 875 एकर घरे किती हिशोबच नाही. 875 एकर कशाला बांधतात, हे तर हे 2-3 एकर सुद्धा नाही. तर शासन या धोरणामध्ये आहे आणि ते राष्ट्रही आहे. मला कोणत्याही गरीबावर अन्याय करायचा नाही, पण गरिबीच्या नावाखाली जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक शिर्डीमध्ये लपले त्यांना मला साफ करायचंय. त्याची झळ येत्या कदाचित काही कालावधीसाठी, महिना 15 दिवस सामान्य लोकांना बसू शकते. पण ही गोष्ट लक्षात घ्या की हे सगळं तुमच्या मुलींसाठी करतो, नाहीतर आपलं शिर्डी हे फिरण्यालायक सुद्धा राहणार नाही. आज तुम्ही पहा गुरुवार आहे, रस्ता एकदम मोकळा, अजिबात ट्रॅफिक नाही राहणार नाही, कारण की आपण ट्रॅफिक बंद करून टाकला. काही शिस्त आणणं गरजेचं. या शिस्त मला नाही, माझा काही इथं बसायचं, मला काय नगराध्यक्ष व्हायचं, निवडणूक लढवू त्याचा अजिबात नाही. पण त्या हत्येनंतर मी मूळ मनुष्य म्हणून शिर्डी बाबतीतचं माझं धोरण पूर्णपणे बदललंय आणि त्या बाबतीत मी माघार घेऊ शकणार नाही. मला माफ करा, मी तुमच्या विरोधात नाही, मी तुमच्या बरोबरच आहे. तुमचं पुनर्वसन करून द्यायची जबाबदारी ही माझी आहे आणि तुम्हाला जे मिळणार आहे या जागेची किंमत तुम्ही कागदावर सुद्धा आखू शकत नाही. अशा प्रकारची जागा 7-12 इतर हक्कामध्ये तुम्हाला नाव न मला मिळणार. तुमच्या आयुष्यभराचा पूर्ण प्रसंग एनए प्लॉट मिळणार. एनए प्लॉट घेऊन दाखवा पडतो. आम्हाला आमची जबाबदारी माहिती आहे. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्यांची जबाबदारी माहिती, गरिबांप्रती, लोकांप्रती, सामान्य लोकांप्रती.
तर तुम्ही अजिबात त्या बाबतीत मला शंका आणू नका. आम्ही कोणाही विरोधात नाही, आम्ही तुमच्याही विरोधात नाही. आपण सगळे एकमेकासाठी आहोत. माझा विश्वास ठेवून काही जरी गडबड झाली याच्यामध्ये तर सुजय विखे जबाबदार आहे. पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोलकर 97 67 06 65 85.